नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 10वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी वर्ण समीकरणांचा संकीर्ण प्रश्नसंग्रह या ठिकाणी सोडवून देत आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। त्याच पद्धतीने जर तुम्हाला इयत्ता 10वीचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। आता आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रश्न क्रमांक 7 पासून पुढचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, खालील वर्ग समीकरणे सोडवा हा आपला प्रश्न आहे, ठीक आहे। आणि त्यातला प्रश्न पहिला दिलेला आहे आपल्याला 1/x अधिक 5 बरोबर 1/x वर्ग दिलेला आहे, ठीक आहे। म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल तर सामान्य रूपात वर्ग समीकरणाचे हे आणावं लागेल। आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर तिरकस गुणाकार या ठिकाणी करावा लागणार आहे। म्हणजे काय झाले बघा, x गुणिले 1 म्हणजे x गुणिले 1 म्हणजे x वर्ग झालं बरोबर x अधिक 5 गुणिले 1 म्हणजे x अधिक 5 झाले, बरोबर आहे। आता हे x अधिक 5 जे होतं ते या साईडला आल्यानंतर काय होणार आहे बघा, वजा होणार आहे। म्हणजे x वर्ग वजा x अधिक 5 बरोबर 0 हे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे, ठीक आहे। आता अवयव पद्धतीने जर पाडायचं झालं म्हणजे काढायचं झालं तर या ठिकाणी बघा 5 आहे। आता 5 हे काय आहे, मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचे अवयव काय पडतात तर 5 एके 5च पडतात, बरोबर आहे। तर 5 एके 5 गेला तर इथला जो सहगुणक आहे तो किती पाहिजे आपल्याला तर 1 हवा आहे आणि तो आहे का, म्हणजे 5 अधिक 1 6 होतात आणि 5 वजा 1 केलं तर 4 होतात। त्यामुळे हे वर्ग समीकरण सोडवता येत नाही। त्यामुळे हे समीकरण आपण काय करणार आहे तर सूत्र पद्धतीने सोडवणार आहे। म्हणून या समीकरणाची तुलना कशाची करणार आहे, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी केली। आता a म्हणजेच किती आहे बघा, इथं काही सहगुणक नसतो त्यावेळेला 1 देतात त्यामुळे 1 आहे। b बरोबर किती आहे बघा, इथं वजा 1 आहे आणि c बरोबर किती आहे तर हे अधिक 5 होतं, इकडे आल्यानंतर वजा 5 झालेले आहेत त्यामुळे इथं आले वजा 5, ठीक आहे। आता पहिल्यांदा आपल्याला कशाची किंमत काढायला लागते तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढावी लागेल, ठीक आहे। आता हे सगळं प्रकरण आपण डिटेल मध्ये शिकलेलो आहे आणि त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती तुम्ही बघू शकता, ठीक आहे। त्यामुळे इथं बघा वजा 1 चा वर्ग वजा 4 कंसात a ची किंमत किती आहे 1 आणि c ची किंमत किती आहे वजा 5। 1 चा वर्ग हा 1च झाला, वजा गुणिले वजा म्हणजे इथं अधिक झाले आणि 4 पंचे किती झाले तर 20 झाले आणि इथं बघा किती आले 20 आणि 1 21 या ठिकाणी आलेलं आहे, बरोबर आहे। आता सूत्र काय आहे आपलं तर x बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हात b वर्ग वजा 4ac हे सूत्र आहे आणि छेदात किती असतं तर 2a असतं, बरोबर आहे। म्हणून x बरोबर b ची किंमत किती आहे बघा, इथं वजा 1 आहे, बरोबर आहे। इथले वजा ऑलरेडी आहेत त्यामुळे वजा कंसात वजा 1 अधिक वजा करणी चिन्हात किती आली आताच b वर्ग वजा 4ac ची किंमत 21 आली, त्यामुळे ही किंमत या ठिकाणी टाकली आणि छेदात 2 गुणिले a ची किंमत किती आहे तर 1 आहे म्हणून 1 आले। म्हणून x बरोबर वजा वजा अधिक 1 झाले। आता चिन्हांचे नियम जर तुम्हाला माहिती नसतील तर त्याचाही व्हिडिओ सेपरेट आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तोही तुम्ही बघू शकता, ठीक आहे। इथं बघा हे अधिक वजा तसेच राहिले, करणी चिन्हात 21 आले आणि बे के किती आले 2 आले। म्हणून आता आपण काय करतो, एकदा अधिक घेऊन सोडवतो एकदा वजा घेऊन सोडवतो। म्हणून x बरोबर 1 अधिक करणी 21/2 किंवा x बरोबर काय असणार आहे बघा दुसरी उकल तर 1 वजा करणी चिन्हात 21/2 ही असणार आहे। हे होतं आपलं पहिलं गणित। जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग जाऊया आपण दुसऱ्या गणिताकडे। आणि त्याच पद्धतीने आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जे की 10वी मध्ये शिकत आहेत, ठीक आहे। आता आपण दुसरं गणित बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा, x वर्ग वजा 3x/10 वजा 1/10 बरोबर 0 दिलेलं आहे, ठीक आहे।
आणि त्यामध्ये बघा छेदामध्ये 10 आणि 10 दिलेले आहे, म्हणजे याचा लसावी किती असणार आहे तर 10 असणार आहे, बरोबर आहे. आणि मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला छेदामध्ये एखादी संख्या येत असेल त्यावेळेला त्या संख्येने काय करायचं, पूर्ण समीकरणाला गुणायचं. जर संख्या वेगळ्या वेगळ्या असतील तर लसावी काढून गुणायचं, जर संख्या सारख्याच असतील तर काय करायचं, त्या संख्येने गुणायचं. म्हणजे समीकरणाला 10 ने गुणू, म्हणजेच काय झाले बघा इथं 10x वर्ग वजा, आता इथं बघा 3x छेद 10 गुणिले 10, म्हणजे छेदातले आणि अंशातले 10 निघून गेले, राहिले फक्त इथं 3x. इथं सुद्धा तसंच झालं, वजा 1 बरोबर 0 या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, अवयव पडतात का ते बघूया. 10 एक्के किती झाले, 10 झाले. आपल्याला अवयव बघा वजा 10 चे अवयव पाडायचे आणि बेरीज वजाबाकी केली तर आपल्याला किती यायला पाहिजे, तर वजा 3 हे उत्तर यायला हवं आहे, बरोबर आहे. 5 दोन्ही किती होतात, 10 होतात, बरोबर आहे. आपल्याला दोन्ही चिन्ह वजा पाहिजे, त्यामुळे आपण काय करू शकतो, तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजेच काय आले आपले 10x वर्ग वजा 5x अधिक 2x वजा 1 बरोबर 0, म्हणजे वजा 5 अधिक 2 म्हणजेच किती येतात आपले, वजा 3 येतात. ठीक आहे, म्हणून आता इथे आपण काय करतो, 2 चे ग्रुप तयार करतो. त्याच्यानंतर काय करतो, ह्याच्यात जे सामायिक अवयव आहेत ते काय करतो, बाहेर काढतो. म्हणजेच काय केले आपण, 5x बाहेर काढले तर आतमध्ये 2x वजा 1 राहिले, बरोबर आहे. आता यामध्ये बघितलं तर सामायिक अवयव काय आहे का, नाही. म्हणजेच या ठिकाणी 1 बाहेर काढला तर आतमध्ये 2x वजा 1 बरोबर 0 राहिले. म्हणजेच 2x वजा 1 हे एका कंसात आलं आणि दुसऱ्या कंसात 5x अधिक 1 बरोबर 0, म्हणून 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 5x अधिक 1 बरोबर 0, जे कंस होते ते काय केले, वेगळे वेगळे लिहिले. म्हणून x बरोबर, आता हे अधिक झालं आणि हे गुणाकारात होतं, हे काय आलं, छेदात आलं. त्याच पद्धतीनं x बरोबर हे काय झालं, वजा 1 झाले आणि हे 5 काय झाले, भागाकारात गेलेले आहेत. म्हणजेच काय आले आपलं 1/2 आणि काय आलेलं आहे, वजा 1/5 या ठिकाणी आलेलं आहे. आता तिसरं गणित बघूया. काय सांगितलेलं आहे बघा, 2x अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर 25 दिलेले. 25 हा कशाचा वर्ग आहे, तर 5 चा वर्ग आहे. म्हणजे आपण असंही लिहू शकतो, 2x अधिक 3 कंसाचा वर्ग वजा 5 चा वर्ग बरोबर 0. आता इथे बघा a वर्ग वजा b वर्ग आलं. a वर्ग वजा b वर्गचं सूत्र काय असतं, तर a अधिक b एका कंसात आणि a वजा b एका कंसात, हे आपलं सूत्र आहे. त्याचा जर वापर केला तर या ठिकाणी काय होईल बघा आपलं, तर 2x अधिक 3 अधिक 5 हे एका कंसात आले, बरोबर, आणि दुसऱ्या कंसात 2x अधिक 3 वजा 5 बरोबर 0 आले, बरोबर. म्हणजेच बघा 2x अधिक 8 आणि इकडे येताना काय येणार आहे, 2x वजा 2 बरोबर 0 आले. ठीक आहे, कंस वेगळे केले, म्हणजेच काय झाले, 2x अधिक 8 बरोबर 0 किंवा 2x वजा 2 बरोबर 0, म्हणून 2x बरोबर वजा 8 किंवा 2x बरोबर अधिक 2, कारण हे वजा होते तिकडे गेल्यानंतर अधिक झाले. आता इथे गुणाकार होता, इकडे गेल्यानंतर भागाकार झाला, म्हणून x बरोबर वजा 8 भागिले 2 आणि इकडे सुद्धा 2 भागिले 2 आले. भाग घालवला आडव्या पद्धतीनं, बेचोक 8 वजा 4 आले. चिन्हांचे नियम वापरले आणि आडवा भागाकार केला. ठीक आहे, ते जर जमत नसेल लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, बघू शकता. म्हणजेच काय उकल मिळाली आपल्याला, वजा 4 आणि 1 ही उकल मिळालेली आहे. ठीक आहे, आता जाऊया आपण चौथ्या गणिताकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्याच पद्धतीने चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. ठीक आहे, म्हणजे नोटिफिकेशन लवकर मिळेल. आता चौथं गणित देताना काय दिलेलं आहे बघा, m वर्ग अधिक 5m अधिक 5 बरोबर 0 या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, पण आता यामध्ये अवयव पाडायचे झाले तर 5 चे अवयव जरी पाडले आपण तर त्यांचा गुणाकार भागाकार 5 येणार आहे का, तर नाही येणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल, तर सूत्र पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. म्हणून या समीकरणाची तुलना कशाशी करणार आहे, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0c केली. ठीक आहे, म्हणून काय केली, तर a बरोबर किती आले, 1, b बरोबर 5 आणि c बरोबर परत एकदा 5 आलेलं आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा आपण काय करतो, तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो. ठीक आहे, b वर्ग म्हणजेच काय आले इथं 5 चा वर्ग वजा 4 कंसात a किती आहे, 1 आहे,
सी किती आहे 5 आहे, 5 5 25 वजा 4 5 किती आले 20 आले, 25 मधून 20 गेले, किती राहिले या ठिकाणी 5 उत्तर आले, बरोबर आहे. म्हणून आता यम बरोबर चल यम दिलेलं आहे म्हणून इथं यम लिहिलं. काय असणार आहे वजा बी अधिक वजा करणी चिन्हात बी वर्ग वजा 4ac छेद 2a हे आपलं सूत्र आहे आणि सूत्रपाठ असायलाच हवं. ठीक आहे. म्हणून यम बरोबर बी किती आहे बघा 5 आहे म्हणून इथं आले वजा 5 अधिक वजा करणी चिन्हात 5 छेद 2a a किती आहे आपला 1 आहे, बरोबर. म्हणजेच काय झाले वजा 5 अधिक वजा करणी चिन्हात 5 छेद 2. म्हणून यम बरोबर वजा 5 अधिक करणी 5 छेद 2 किंवा यम बरोबर काय असणार आहे वजा 5 वजा करणी 5 छेद 2 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघितला तर यामध्ये सुद्धा बघा 5 आणि 1 म्हणजे 5 1 5 झाले, 5 चे अवयव पडले तरी किती होतात आपले पडणार आहेत का नाही पडणार, मूळ संख्या आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला परत एकदा काय करायला लागेल या समीकरणाची तुलना कशाशी करणार आहे आपण एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी केली. मग इथं a बरोबर किती आले 5, b बरोबर 2 आणि c बरोबर किती आले 1 आले. म्हणून पहिल्यांदा आपण काय करतो b वर्ग वजा 4ac काढून घेतो. ठीक आहे. b वर्ग म्हणजेच काय आला या ठिकाणी 2 चा वर्ग वजा 4 a किती आहे 5 आहे, c किती आहे 1 आहे, 2 चा वर्ग 4 वजा 4 पंचे 20. आता या ठिकाणी बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणजेच या ठिकाणी b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 16 आलेले आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला डेल्टाची किंमत ही काय येते वजा मध्ये येते म्हणजेच डेल्टा हा काय असतो लेस दॅन 0 म्हणजे शून्यापेक्षा लहान असतो त्यावेळेला मुळे वास्तव संख्या नसतात, त्यामुळे आपल्याला याची मुळे काढता येणार आहेत का नाही. ठीक आहे. आणि आता जो 6वा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे होमवर्क साठी आणि जर नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता जाऊया आपण 8व्या प्रश्नाकडे, पण त्याआधी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ठीक आहे. बघूया 8वा प्रश्न काय आहे. आता 8वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, हे जे समीकरण दिलेलं आहे ते दिलेलं आहे m वजा 12 x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत तर m ची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघितलं तर आता बघा या समीकरणामध्ये बघितलं तर मुळे वास्तव आणि समान कधी असतात ज्या वेळेला b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असते त्यावेळेला, बरोबर. म्हणून या ठिकाणी बघा आता या समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी केली. ठीक आहे. त्यामुळे इथं a बरोबर किती आलं आपलं तर m वजा 12 आले, बरोबर. b बरोबर किती आले बघा तर 2 कंसात m वजा 12 आणि c बरोबर किती आहे आपलं तर 2 आहे, बरोबर. पण दिलेल्या समीकरणाची मुळे काय आहेत वास्तव व समान आहेत. म्हणून काय येणार आहे या ठिकाणी b वर्ग वजा 4ac बरोबर b वर्ग म्हणजे बघा इथं काय असणार आहे 2 चा वर्ग आणि m वजा 12 कंसाचा वर्ग वजा 4 कंसात a किती आहे आपलं तर m वजा 12 आहे. ठीक आहे. आणि c किती आहे बघा या ठिकाणी तर 2 आहे म्हणून इथं 2 घेतलं, बरोबर आहे. आता b वर्ग वजा 4ac बरोबर किती असतं b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असतं, बरोबर आहे. म्हणजे ह्याची किंमत काय असणार आहे आपण 0 घेऊ. ठीक आहे. 2 चा वर्ग हा 4 झाला कंसात m वजा 12 कंसाचा वर्ग आहे ते जर सोडवलं तर या ठिकाणी बघा m वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग म्हणून m वर्ग वजा 12 दोन्ही 24 m आणि अधिक 144. ठीक आहे. आता इथं काय करूया हा 4 तसाच बाहेर ठेवूया आणि आतमध्ये बघा ह्या दोन्ही फक्त गुणलं तर 2m वजा 12 दोन्ही 24 झाले. ठीक आहे.
इथं सुद्धा 4 आहे, इथं सुद्धा 4 आहे. 4ने जर भागलं म्हणजेच काय झालं तर 4 शून्य शून्यच, म्हणजे इथं शून्य राहिले. बरोबर आहे, इथला 4 निघून गेला. इथं राहिले m वर्ग वजा 24m अधिक 144. इथल्या 4ला सुद्धा भागल्यामुळे इथं राहिले फक्त वजा 2m वजा वजा अधिक 24m झाले. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, जर सोडवलं तर इथं m वर्ग वजा 24 वजा 2 म्हणजेच किती आले आपले वजा 26m आले या ठिकाणी. आणि त्याच पद्धतीनं 4 आणि 4 किती झाले, इथं 8 झाले. 4 आणि 2 6 झाले आणि हा 1 आणि इथं अधिक चिन्ह येणार आहे कारण दोघांना अधिक चिन्ह होतं आणि बरोबर किती आलेलं आहे, 0 आलेलं आहे. आता 168 असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला ज्यांची गुणाकार 168 यायला पाहिजे, पण बेरीज वजाबाकी केली तर किती यायला पाहिजे, 26 यायला हवं आहे. ठीक आहे. त्यासाठी एक सिंपल आहे बघा, त्यासाठी एक सोपी मेथड आहे. काय आहे बघा, तर 168 सरळ काय करायचे, अवयव पाडायचे. बघा, 82 16 बेचोक 8. ठीक आहे. बेचोक 8, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, बेके बे, नंतर 3 7 21 आणि 7 1 7 आले. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 7 3 21, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8 झाले आणि 21 आणि 8 किती होतात, येतात का, नाही येत. त्यामुळे हे घेऊ शकत नाहीत. म्हणजे आपल्याला काय करायचं, जोड्या तयार करायच्या असतात. आता या ठिकाणी बघा, बे दोन्ही 4, 4 त्रिकम 12 झाले, हे 12 घेतले आणि चाले 7 दोन्ही 14. या दोघांची बेरीज केली 6 आणि हे 2 आले म्हणजे 26 आलेले आहेत. म्हणजेच आपण काय करू शकतो, 168 अवयव काय घेतले आपण, तर 14 आणि 12 या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. हे तुमचं रफ वर्क आहे. म्हणून m वर्ग, आता या ठिकाणी बघितलं तर इथलं चिन्ह आपल्याला काय पाहिजे, वजा पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहे, या दोन्ही संख्यांना काय करणार आहे, वजाचं चिन्ह देणार आहे. म्हणून वजा 14m वजा 12m अधिक 168 बरोबर 0. 2 2 चे ग्रुप केले. m कंसात m वजा 14 वजा 12 बाहेर काढले तर आतमध्ये m वजा 14 बरोबर 0 राहिले. म्हणून m वजा 14 आणि दुसरं आलं m वजा 12 बरोबर 0 आले. म्हणून m वजा 14 बरोबर 0 किंवा m वजा 12 बरोबर 0 आले. म्हणून m बरोबर 14 किंवा m बरोबर 12. ठीक आहे. आता समीकरणाचा विचार केला तर इथं बघा m वजा 12 आहे. जर m ची किंमत आपण काय टाकली, 12 टाकली तर इथलं जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण राहणार आहे का, नाही. म्हणून m बरोबर 12 ग्राह्य नाही. ठीक आहे. म्हणून काय आले, m बरोबर 14 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण आपला हा व्हिडिओ संपवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. पुढचे प्रश्न आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीने जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.